सावकाश हो, सावकाश. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, खाली बसत जाऊ नका, त्रास होतो ना तुम्हाला. थांबा, सावकाश सावकाश. हा ठीक आहे. थांबा, मी बेल्ट घेऊन येते तुमचा. थांबा थांबा, सावकाश, हळू उठा. आणि डॉक्टरांनी जास्तीत जास्त वेळ लावायला सांगितलंय. माझं नाही तर किमान डॉक्टरांचं तरी ऐका. बस ठीक आहे. हो. ठीक आहे. पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. राघोबा झेले हा किलवर गँगशी संबंधित गुन्हेगार आज पोलिसांच्या तावडीतून पळून गेलाय. झेलेची एक सहकारी पोलिसांच्या एन्काउंटर मध्ये मारली गेली होती. तिच्याच अंत्यविधीसाठी राघोबा झेले याला पोलिसांनी अंत्यविधीसाठी या ठिकाणी आणले होते. एसीपी शेरेकर यांच्यावर राघोबा झेले यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. एवढ्या सिनियर ऑफिसरच्या हातावर सुरी देऊन राघोबा झेले हा पळून गेला तरी कसा, हे कोडं अद्यापही सुटलेलं नाहीये. बापरे, काय चाललंय या देशात? या अशा गुन्हेगारांना रॉयल ट्रीटमेंट द्यायची काय गरज? आपल्या व्यवस्थेत कधी कोणाला महत्त्व द्यायचं, कोणाला नाही, काहीच कळत नाहीये. म्हणून तर सगळा सावळा गोंधळ चालू आहे. बरं झालं आपण या सगळ्यापासून लांब होते. इथे आपण एक सुंदर जग तयार करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे सगळी प्रेमळ माणसं आहेत आपल्या आजूबाजूला, एकमेकांना मदत करणारी. इथे कोणी कोणाच्या अध्यात मध्यात नसतो. सगळी माणसं समाजाकरता येऊन एकत्र काम करतात. हो ना? स्वार्थ नाही, लोभ नाही, माया नाही. आपली संस्था आणि हा आश्रम म्हणजे आपण निर्माण केलेला स्वर्ग आहे. आणि या सगळ्यात तू आहेस माझ्याबरोबर लता, म्हणून माझा आनंद द्विगुणित झालाय. हे जग नको आपल्याला. आपण इथे समाधानी राहूया. तुमचे पाय दुखले असं ऐकलं मी. काय मामा, सिनियर तुम्ही, तुमचे पाय दुखून कसं चालेल आता? मॅडम आल्या, मॅडम आल्या, मॅडम घ्या घ्या घ्या. वा 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 वा. अशा प्रकारे आपल्या चौधरी मॅडम परत एकदा ड्युटीवर आलेल्या आहेत आणि आपल्या चौकीवरचं संकट टळलेलंय बरं का. मॅडम पण किती भारी वाटतंय माहिती तुम्हाला, असं वर्दीमध्ये पाहून ना असं ऊर भरून येत आहे अभिमानानं. थँक्यू विजय, थँक्यू सो मच. मॅडम म्हणजे मला असं वाटतं की आप आ गए तो बाहर आ गई. अजूनही फिल्मीत आहे. थँक्यू जमदाडे. पण खरं सांगू का, फॉर्मॅलिटी म्हणून वाजवलेल्या टाळ्या आणि मनापासून वाजवलेल्या टाळ्या कानांना कळतात बरं का. सर म्हणजे आता मोर जाणार आहे. वाह, आलात शेवटी मॅडम. झालं फायनली तुमच्या मनासारखं? फायनली माझ्या मनासारखं व्हावं म्हणून झेलेला पळून जाऊ दिलं का तुम्ही? हो, कामाचा पहिला दिवस आहे, आज तरी नीट बोला. शेरेकर, शेवटचा दिवस आहे तुमच्या कामाचा, आज तरी बोलणी खाऊ नका. ठीक आहे, तुम्हीच बोला आता. तुमची चलती आहे. वेंगसरकर सरांची कृपादृष्टी शेवटी. कृपेमुळे नाही हो, कामामुळे. आणि तेही तुम्ही न केलेल्या कामामुळे मी इथे आले. शेरेकर, तुमच्याकडे सगळं होतं. पोस्ट होती, डिपार्टमेंटचा विश्वास होता, हाताखाली काम करायला विश्वासू माणसं होती. पण तुम्ही तुमचं काम केलं नाही. थोडं फोकस ठेवून काम केलं असतं ना तर ही वेळ आली नसती. असो, मी लागू होता माझ्या कामाला. हा प्लीज प्लीज, मी निघतोच आहे. पण चार्ज हँडओव्हर करण्याआधी एक प्रश्न आहे. अजून प्रश्न आहेत तुम्हाला? हो, त्या दिवशी जेव्हा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा मला का नाही बोलवलं? पत्रकार आहे तुम्ही का तुम्हाला नेहा ताई शेट्टीची जागा घ्यायची? तसं नाही, पण मी इथला इन्चार्ज आहे, म्हणजे त्यावेळेला होतो. मला तुम्ही विश्वासात घ्यायला हवं होतं. तुम्ही त्या कारवाईचं क्रेडिट एकट्यानेच घेतलं. क्रेडिटचा काही संबंधच नाही आहे शेरेकर. तुम्ही जर काम केलं असतं ना तर ह्यांच्यासाठी वाजवल्या तशाच टाळ्या मी तुमच्यासाठी पण वाजवल्या असत्या. पण त्यावेळी के मॅडम होती आणि धाड टाकायला डिपार्टमेंटच्या वतीने आम्ही तिघीच गेलो. आणि त्याच डिपार्टमेंटचा मी सुद्धा एक भाग आहे. हो, पण तुम्ही तुमच्या घरामध्ये घोरत पडला होता. कुठल्या तोंडाने मी तुम्हाला श्रेय देणार याचं? शक्यच नाही मॅडम. शेरेकर घरी जाऊन झोपणार आणि घोरणार ड्यूटी. हे बघा शेरेकर, बस झालं. ते सगळं संपलेलं आहे. तुमची ट्रान्सफर झाली आहे ना ती तुमच्या खराब कामगिरीमुळे.
आतापर्यंत आम्ही तुमची इमेज जपली कारण डिपार्टमेंटला आम्हाला कलंक लागू द्यायचं नव्हतं, पण तुमची इमेज तुम्ही स्वतःच खराब केली. त्यामुळे आता नका बोलू त्याच्याविषयी. आता फक्त एकच करा, जिथे जाल ना तिथे निदान काम करा आणि आत्ता इथे भाष्कळ बोलून आमचा वेळ नका घालू प्लीज. ठीक आहे, कळतंय सगळं मला. नाईस टू मीट यू. आपल्या भेटीमध्ये नाहीच असं काहीच नव्हतं शिरेकर. फक्त एक करा, इथे भेटलात ते भेटलात, वर नका भेटू. चला. सावनी, मी तुला मागच्या वेळी सुद्धा बोललो होतो की जे किल्वरसाठी काम करतायत ना ते खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरतात आणि करणारच ते लोक, कारण ह्या अशा बाबतीत ना ते आपल्यापेक्षा कित्येक पावलं पुढं असतात. आता बघ ना, तुझ्या सोसायटीचे CCTV कॅमेरा त्यांनी इतक्या सराईतपणे हॅक केलेत. खूप सॉफिस्टिकेटेड सॉफ्टवेअर्स वापरतात ते लोक. हो यार, मागे तर आमच्या घरी बग लावला होता म्हणे. ही माणसं इतकी हुशार आहेत, मग हे असं काहीतरी का करतात? अरे पण हुशारीचा चांगला आणि वाईट पण उपयोग होऊ शकतो ना. हे आपण नाही करू शकत का त्याला? हो, पण खूप चॅलेंजिंग आहे. याला एक एक भानगडी वाढतच चालल्यात भेंडी. पहिलं त्या किल्वर पर्यंत पोहोचायचं होतं म्हणून महाडिकची माहिती काढायची होती आणि आता तोच गचकलाय. आता कसं पोहोचणार आपण त्याच्यापर्यंत? आपण थांबूया. आता काहीच नको करायला. ही किल्वरची स्ट्रॅटेजी आहे. ती योग्य संधीची वाट बघते आणि एकदा का तिला ती संधी मिळाली की मग ती शांतपणे तिला हवं ते काम करते. आपणही असंच करायचं. म्हणजे काय आपण थांबून राहायचं आणि समोरचं आपल्याला मारायला येईल याची वाट बघायची? एक्झॅक्टली. हे काय येडी आहे काय का तू? तू ऐकून घेणार आहेस? मला किल्वरच्या मागे जाण्याची गरजच नाही, कारण किल्वरच माझ्या मागे येणार आहे. सावनी, काय बोलतेस तू? अक्षय, त्यांचा प्रॉब्लेम मी नाही आहे, माझ्या डोक्यात असलेली इन्फॉर्मेशन आहे. आणि हा जो काही राडा सुरू आहे ना, हा त्या इन्फॉर्मेशन साठीच आहे. ए भाई, तुला माहिती आहे तर सांगून टाक ना पोलिसांना. असं करता आलं असतं तर मग प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला असता. त्यांनी माझ्यावर इतका ड्रग अब्यूज केलाय ना, त्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी विसरली आणि त्यातलीच ही इन्फॉर्मेशन. पण मग काय, कसली इन्फॉर्मेशन आहे ती? एक SSD ड्राईव्ह आहे. आता त्यात काय ते माहित नाही, पण ती नताशाकडे होती आणि नताशाला मारण्याच्या काही दिवस आधी मी तिच्याबरोबर होते. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की त्या ड्राईव्हचं लोकेशन मला माहिती आहे. पण आता नताशा तर राहिली नाही, त्याच्यामुळे ती इन्फॉर्मेशन काढून घेण्यासाठी मी त्यांच्याकडचा एकमेव ऑप्शन आहे. पण आता किस्सा हा आहे की मला काहीच आठवत नाही. मॅडम, ओके आहात ना तुम्ही? ठीकच म्हणायचं. सारखं ना ते पिल्लू येते डोळ्यासमोर. पावसा पाण्यापासून वाचवण्यासाठी त्याला घरी आणलं, पण विकृत माणसांपासून नाही वाचवू शकली. आता असं वाटतं की उगीच गुड्डूने उचलून आणलं त्याला घरी. म्हणजे पावसात कुडकुडत राहिलं असतं, पण निदान जगलं तरी असतं. ACPच्या घरात घुसून एक बाई हे असं घाणेरडं कृत्य करते, हे लाईटली घेण्यासारखं नाहीये विजय. बरोबर आहे मॅडम. मॅडम, टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी आहे ना. गुड्डूला पण सांगा टेन्शन घेऊ नको, मी शोधून काढणार. मॅडम, कुठे असू द्या हो, मी तुला शोधून काढतो बा. आता कसं आहे ना मॅडम, आमचं काम करणं सोपं होणार आहे. तुम्ही आला ना परत, अहो खरंच सांगतो, तो मोर दरवेळी आम्हाला त्याला रिपोर्टिंग करावं लागायचं, 100 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागायची. आता कसं तुम्ही आल्यावर पटापटा कामं होणार. आमच्या मदर इंडिया परत आल्या तो. बरं मॅडम, तुमचा मूड बरा असेल तर एक विचारायचं होतं. हो, विचार. ती जमदाडे बाहेर उभी आहे, तिला तुमच्याशी थोडं बोलायचं. बोलू का तिला? बोला ना. मूडचं काय, काम महत्वाचं. ए जमदाडे, आते. मॅडम, मला श्रद्धा मिरजकर भेटायला आल्या होत्या.
म्हणजे तो SSD ड्राईव्ह जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते तुला काहीही करणार नाही. हो म्हणजे मला तरी असं वाटतंय. ते पण काय आहे काय त्या ड्राईव्ह मध्ये की त्याच्यासाठी किलवरने एवढ्या उचापत्या केल्यात? ए भाई, तुला आठवत नाहीये का तू येडा बनवून पेढा खातीये? करिश्मा, मला खरंच आठवत नाहीये. पण हा, मला इतकं मात्र कळलंय की ती इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी किलवर कुठल्याही थराला जाऊ शकते. फक्त ती मला मारणार नाही इतकंच. काय असेल या त्या ड्राईव्ह मध्ये? ए, ही गजनी आहे यार. तुला कळतं नाही यातलं सगळं? तू काहीतरी कर ना, तू बोल ना काहीतरी. तुझा वरचा मजला रिकामा आहे का ग? SSD ड्राईव्ह मध्ये डेटा सेव्ह करतात हे मला माहिती आहे, पण कोण काय डेटा सेव्ह करते मी कसं सांगणार? पण तुला कळतं ना यातलं, तू काय तू तुक्का लाव ना. हे बघ, असायला त्याच्यात काही असू शकतं. ते एवढी मेहनत घेत आहेत म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी महत्वाची इन्फॉर्मेशन असणार. हे बघ, त्याच्यात त्यांच्या गँग बद्दल काहीतरी माहिती असू शकते, किंवा त्यांचे डीलर्स पेडलर्सचे कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात, किंवा महाडिक सारख्या अजून काही पॉलिटिशियन्स बद्दल माहिती असू शकते, त्यांच्या ड्रग कार्टेलचा हिशोब असू शकतो, काही असू शकतं यार. त्याला जमाना बदलला पण या गँगस्टर लोकांची खोपडी काही चेंज व्हायला मागत नाहीत. ते हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात ना, लाल रंगाची डायरी असायची, त्याच्यामध्ये ते सगळ्यांचे कॉन्टॅक्ट लिहिलेले असायचे किंवा फाईल असायची. हा तसाच मॅटर आहे. तेव्हा त्या डायऱ्या असायच्या आणि आता तू ते काय बोलला, SSD ड्राईव्ह, हा ते आलंय. पण काय असेल त्या ड्राईव्ह मध्ये की ज्याच्यासाठी एवढे खून केले जात आहेत? काहीतरी भन्नाट आहे त्याच्यामध्ये. श्रद्धा मिरजकर का? त्यांना ताईला भेटायचं. ताईला? ताईला कशाला भेटायचं त्यांना? माहित नाही, मी विचारलं तर म्हणाला मी सांगू शकत नाही. आता आयुष्यात पोलीस नको, गुंड नको असं म्हणत होत्या त्या. आणि ते बरोबरही आहे एका अर्थाने. कुठल्याही सामान्य माणसाला असं वाटूच शकतं. पण मग आता त्यांना ताईला का भेटायचं? काही विचारू नका मॅडम. आमच्याकडे तर अशा बघतात ना त्या, जसं काय आम्ही पोलीस आहोत. हा गुन्हाच आहे आमचा. एक सांग तुम्ही, वेटिंगवर ठेव तिला. पण सर, तुम्हाला माहिती ना ती बाई कशी आहे, किती मागे लागतात त्या. मग सांग तिला नाही भेटता येणार म्हणत आईला. ठीक आहे. नाही, एक मिनिट. भेटता येईल मॅडम. जमदाडे, फोन करून सांग त्यांना ताईला भेटायची परवानगी मिळेल म्हणून. ओ कशाला? विजय, श्रद्धा मिरजकरला ताईशी काहीतरी बोलायचंय आणि तिला ते काय बोलायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर तिच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला कसं समजणार? आणि श्रद्धा मिरजकर जेव्हा ताईला भेटेल तेव्हा ती एकटी असणार नाही. आपण असू तिच्याबरोबर. कळतंय तुला? कळलं मॅडम. मला नाही कळलं. म्हणूनच मी तुझा सिनियर आहे, त्या माझ्या सिनियर आहे. जैन मॅम. आपल्या मुलीच्या हातून गार पाणी मिळणं म्हणजे क्या बात आहे. माझं काम आहे तुमच्याकडे. ते आलंच होगा ना, त्याशिवाय तू मला कशाला बोलवशील? कारण पाणी काय तू कोणाला देऊ शकते, त्यासाठी मला बोलवायची गरज नाही. मला गन हवी. गन? फुगेवाल्याकडची का छर्रेवाली? खरी. का मस्करी करतेस काय माझी? वाटतंय माझ्याकडे बघून मी मस्करी करते. मला खरंच बंदूक हवी आहे. तुम्ही मला आणून देऊ शकताय? कशासाठी? अगं गन काय मागतेस तू? गन म्हणजे का तुला काय कोबीची भाजी वाटली का ना येताना बाजारात घेऊन यावं? हा, इतकं कॅज्युअली काय सांगतेस तू? काय मला माहिती आहे सध्या दिवाळी येता जवळ आहे, पण या दिवाळीत काय बंदूक चालवण्याचा कार्यक्रम करणार आहेस की काय? साऊच्या जीवाला धोका आहे. आम्ही सगळेच जण अजूनही त्यांच्या टार्गेटवर आहोत. आम्हाला प्रोटेक्शनची गरज आहे, पण पोलीस आम्हाला ते देणार नाहीत, कारण टेक्निकली आता आमचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबाच्या आणि सावनीच्या संरक्षणासाठी मला बंदूक हवी. अगं गन मिळवणं इतकं सोपं नसतं.
लहानपणी तुझ्यासाठी बाहुली आणून द्यायचो, तशी गन आणून देणं असं वाटलं तुला? मला नाही जमणार, अशक्य आहे. तुम्हाला का नाहीये शक्य? एक वेळ बाहुली आणून देणं तुम्हाला कठीण पडेल, पण तुम्ही बंदूक आणू शकता. स्वतःच्या भुरट्या बापावरती तुला इतका विश्वास आहे, ऐकून बरं वाटलं. पण मला नाही जमणार. का? का काय? अगं श्रद्धा, बंदूक आहे ती कोणावर झाडली किंवा चुकून कोणाच्यातून उडाली तर समोरच्या माणसाचा मृत्यू होतो, मरेल तो, जीवाला धोका आहे, आगीशी खेळ आहे हा. हे बघ, तू दुसरं काहीही माग, पण हा तुझा हट्ट मी पुरा नाही करू शकत. केलाय का कधी मी काही हट्ट? कधी काही मागितलंच नाही तुमच्याकडे. पहिल्यांदा काहीतरी मी. हे बघ, उगाच मला इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस, देऊच नको मला. नाही जमणार म्हणजे नाही जमणार. हॅलो, हा बोला जमदाडे मॅडम. तुम्हाला ताईला भेटायचं होतं ना? हो. मी चौधरी मॅडम कडनं परमिशन काढली. थँक्यू. ताई, हा ऍड्रेस सांगा ना. इथून सरळ जाऊन राईट घ्या आणि मग तिथे कोणालाही विचारा. हो. पटकन माझ्याकडे बंदूक मागितली. बंदूक कशाला पाहिजे म्हटलं तुला? आणि डोका फिरलं का तिचं? नाही, तू धोका पत्करायचा कशाला? हे तू सांगतोय? हो, मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, ऐकतच नाही. कसं ऐकणार? तुझ्या बोलण्याचा काही परिणाम तर व्हायला पाहिजे तिच्यावर. आयुष्यभर तू काय केलंस दुसरं? तुझी मुलगी तेच करते आता इतक्या वर्षांनी तुझ्यातला बाप जागा झालाय, पण तुझी मुलगी म्हणून तिला तुझा ऐकायची सवय नाही आता. आणि ऐकणार तरी कसं? तिला सल्ला द्यायचा तुला आता अधिकारच नाही. तू माझं समाधान करायला नाहीस का? माझा अपमान करायला, माझा कॉन्फिडन्स घालवायला नाहीस तू? अरे गन मागते ती, गन चिंत्या, काय समजावून तिला? काय गंमत आहे तुझ्या फॅमिलीची. तुझी नात काहीतरी ऍडव्हेंचरच करायला बघते म्हणून तुझी मुलगी तिला समजावते आणि तू तुझ्या मुलीला समजावतो. आणि तू मला समजवतोयस? नाही रे, नाही, अजिबात नाही. मी वेडा आहे, पण जगाच्या दृष्टीनं. त्यामुळं तुला समजावत बसायचा वेडेपणा मी तरी करणार नाही. हा, पण एक सांगतो तुला, आपली मुलं आपलं ऐकतात म्हणजे कानाने ऐकल्यासारखं दाखवतात, पण ते तसं वागतील याची खात्री नाही. किंवा आपलं काय एकच काम, संकटकाळी त्यांच्या मागे उभं राहायचं बस. सल्ला द्यायच्या भानगडीत पडायचं नाही. अरे पटतं मला, पण मला वाटतं ना की माझ्या मुलीवरती, माझ्या नातीवरती नजर ठेवावी, त्यांची काळजी करावी, त्यांचं रक्षण करावं. पण मला शक्य कसं होणार? एक तर मी त्यांच्यावर राहत नाही, दुसरं म्हणजे जर तिला काही लागली माझी गरज तर मला कसं कळणार? मी आहे ना त्याच्यासाठी इथं. आणि शिवाय माधवराव आहेत आपल्याला आतल्या सगळ्या बातम्या द्यायला. तू कशाला टेन्शन घेतोय? आणि तसंच काही वाटलं तर मी रिंग मारीन ना तुला. आपण 3 आजोबा मिळून यांचं रक्षण करू. डोंट वरी. आतापर्यंत तुझ्या जीवावर सगळं रेटलं रे बाबा. ते बघ, मी काय तसा फारसा संसारात रमणार वगैरे नाहीये, माहिती आहे तुला.
पण मुलगी आहे, नात आहे, काळजी वाटते रे. या सगळ्यांनी खूप डिस्टर्ब आहे. काय करू? सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. श्रद्धा, अरे तू आलास? लवकर आलो. तू कुठे? मी अरे जोशीबाई आहेत ना त्यांच्या घरी जाते. शाळेत फनफेअर आहे ना, मग सगळं प्लॅनिंग कसं काय करायचंय, कसे गेम्स आणि सगळं. उशीर होणार आहे. हो, तुम्ही जेवून घ्या, म्हणजे थांबू नका माझ्यासाठी उगीच, कारण उशीर होईल ना. ठीक आहे, फोन कर जास्त उशीर होणार असेल तर. हो. दादा, आपल्या सगळ्या ज्या भगिनी आहेत ना त्या एका संस्थेत गेल्यात, टोपल्या आणि केरसुण्या घेऊन. त्या आल्यानंतर ना मला फक्त नीट हिशोब द्या, लेखी. हा, तुम्ही जाऊन जेवून घ्या आता. किंवा ती वंदना गायब झाली. म्हणजे ती जखमी होती म्हणून मी तिच्यावर लक्ष ठेवलं नाही. तर कुठे गेले समजत नाहीये, आणि गेली ती परत आलीच नाही. सटक आहे पण गद्दार नाही. गेलीये तर परत नक्की येणार, खात्री आहे मला. मला खात्री नाहीये ती त्या झेलेची. झेले तर तो तर पोलिसांच्या तावडीतून पळालाय, पळायला लावलंय. पळाला असेल तर तो आपल्याला येऊन इकडे भेटणार हे त्यांना नक्की माहिती आहे. काही कर हिम्मत पण त्याला जागच्या जागी ठोक. हो किल्वर, पण त्या महाडिकचा खून त्या झेलेच्या आईने आणि त्या बायकांनी केला. कोणाला विचारून? आपल्याला नाही. त्या झेले आणि त्या महाडिकनी आपापसात मिळून डील केलं, आणि ते डील फिसकटलं असणार म्हणून त्या झेलेनी त्या महाडिकला उभा चिरला. भिकारड्यांना आपण पोसलं आणि आपल्या पाठीमागे मांडवली करत होते ते. बरं झालं तो महाडिक मारला गेला. हिम्मत, तर लवकरात लवकर त्या झेलेला ठोक, त्यानंतर त्याच्या आईला आणि मग त्या बायकांना. कळू दे सगळ्यांना की किल्वरशी गद्दारी करून कोणीच जिवंत राहू शकत नाही. हो किल्वर, जा आणि 2 दिवस फिरकू नकोस आता इथे. किल्वर, अजून एक, दिल्लीतून त्या चुगानीने कॉन्टॅक्ट केला होता. त्याला डाऊट आहे त्या ताईवर, कारण अजूनपर्यंत ताईने त्यांचं डील फायनल केलं नव्हतं. त्याला पटलंय की पोलिसांनी काहीतरी गेम केला. खरा किल्वर कोणीतरी दुसराच आहे. त्याला आपल्याशी डील करायचं, पण त्याची तीच अट आहे, तुम्हाला भेटल्याशिवाय डील फायनल करणार नाही. का? तू माझा चेहरा बघून माझ्याशी डील करणार आहे? पण किल्वर, त्याशिवाय त्याचा विश्वास कसा बसेल? ठीक आहे, मग त्याला इकडे घेऊन ये. इकडे? त्यालाही कळू दे की किती फॅन्टॅस्टिक सेटअप मिळाला आपल्याला इथे. पण किल्वर, अशा माणसाला इथे आणणार कसं? एखादा श्रीमंत बिझनेसमॅन आश्रमाला देणगी देण्यासाठी इथे येऊच शकतो ना. मला वाटलं होतं जमदाडे मॅडम येतील, म्हणजे त्यांच्याशी बोलणं झालं होतं ना माझं. मॅडम, विषय असा आहे ना की सगळे हेवे दावे विसरून एकतर मी तुमच्यासाठी आलो. ताईला जिथे ठेवलंय ते लोकेशन फक्त मला आणि चौधरी मॅडमला माहिती. जमदाडेला सुद्धा आम्ही सांगितलेलं नाही. काय करायचंय आता? ह्याच्यात वेळ वाया घालवायचा आहे की तुम्हाला जायचंय ताईकडे? नाही, जाऊया ना. ठीक आहे. हा, हे घ्या. हे काय? हे ताईच्या सेफ्टीसाठी. आताच मी काय सांगितलं, ताईचं लोकेशन आम्ही जमदाडेला पण सांगितलेलं नाहीये. मग तुम्हाला कसं कळू देईन? पण मी नाही सांगणार ना कोणाला लोकेशन. काय ना मॅडम, सध्या आजूबाजूला जे काही घडतंय ना
त्यामुळे माझा स्वतःच्या पण डोळ्यावर आणि कानावर विश्वास नाही का? लावते. ठीक है. हाँ सेठ, अब तक हमने आपकी बात सुनी, अब आप हमारी बात सुनो. काढा काढा, पोहोचलो आपण. हे बघा, तिथे समोर जायचं, ते समोरचं गेट आहे ना, तिथून आत गेलं की भेटेल तुम्हाला ते. जाण्याआधी तुमचं पर्स, मोबाईल वगैरे सगळं इथे ठेवून जा. का म्हणजे मला फक्त बोलायचंय, भेटायचंय ताईला. मग भेटायला चाललात ना, का सेल्फी नाही काढायचा आपल्याला, बरोबर ना? का पर्स मध्ये आहे असं काही गुप्त जे आत न्यायचंय तुम्हाला? पोलिसांबरोबर तुमच्या वस्तू ठेवून जात आहे, निश्चिंत राहा. ठीक आहे. कुठे होते? Why you late today? Yes, I was about to tell come me. to Shoot. that. ताई, वजिरीनबाई, तू? समदडे, ऐक, ती आत गेली आता. तुला सगळं नीट ऐकू येत आहे? हो सर, बघ एकदम परफेक्ट ठिकाणी प्लेस झालाय. हा, सुपर. जे काही आहे ना ते व्यवस्थित रेकॉर्ड करा, शब्दन शब्द रेकॉर्ड कर. येस सर. गुड.